नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम। आपल्या मालकीची एखादी जागा असते, त्या जागेचा काही भाग जो आहे तो आपण बांधकाम केलेला असतो आणि काही भाग जो आहे तो रिकामा असतो। त्या रिकाम्या जागेमध्ये जे शेजारचे लोक आहेत ते कचरा किंवा काही शेणखत वगैरे जे असतं, म्हणजे थोडक्यात वेस्टेज जे आहे ते टाकत असतात। आणि जेव्हा आपण आपल्या जागेचा तो कब्जा घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी जे शेजारी असतात किंवा जे लोक त्या ठिकाणी काही खतं किंवा जे वेस्टेज आहे ते टाकत असतात, ते असं म्हणतात की या मिळकतीवर माझा कब्जा आहे। तर आपल्या मालकीच्या मिळकतीवर एखाद्या व्यक्तीने काही खतं टाकली किंवा काही वेस्टेज टाकत असतील ते लोक, तर केवळ ते लोक त्या ठिकाणी कचरा, खतं किंवा अन्य काही टाकत असतील म्हणजे त्या मिळकतीवर त्यांचा कब्जा आहे असं म्हणायचं का?